कैलासवासी श्रीमती यशोदा महादेव पाखरे यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी कीर्तन सेवेला सुरुवात होत आहे। तरी सर्वांनी कीर्तनासाठी समोर मंडपामध्ये बसायचं आहे। हरी रामकृष्ण हरी पायामुळे ज्यांना बसता येत नाही अशा लोकांनी खुर्चीवर नक्की बसावं, त्याच्याबद्दल तक्रार येत नाही। पण बाकीच्यांना ज्यांना बसता येते त्यांनी खाली बसून घ्यायचंय। ज्यांना बसता येणं खाली शक्य आहे त्यांनी खाली बसून घ्या। ज्यांना बसता येतच नाही खाली त्यांनी मात्र खुर्चीवर बसले तर काही हरकत नाहीये। हरी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप झाले
भाव तो हा माधव तुका म्हणे विठोधरा
रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष जने आचारी मामा आपल्या तिथल्या माता भगिनींना जरा सांगा बारका आवाज काढायला. हां नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष जने अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष जने पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः दुसरे चरणा संतांची
संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका नमो सद्गुरू तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरू सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरू भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरू भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठल आज आपल्या या पाखरे परिवारामध्ये कैलासवासी यशोदा महादेव पाखरे या आईसाहेबांचं तिसरं पुण्यस्मरण आणि या तिसऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजच्या सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे क्रांतिकारी संत जगद्गुरू जगदवंदनीय श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा गोड असा अभंग असून विषयासक्त जीवाला नाशिवंत शरीराचा क्षणभंगूर संपत्तीचा आणि ज्यांना आपण आपलं समजतो त्या परिवाराचा अभिलाष न धरता श्रीरंगाच्या रंगात रंगून जाण्याचा उपदेश तुकोबाराय या अभंगातून करतात. विठ्ठल विठ्ठल पतंग नावाच्या कीटकाची उपमा देऊन तुकोबाराय भुललेल्या जीवाला उपदेश करतात. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, 1 तासभर तुम्हा सर्वांचं प्रामाणिकपणे लक्ष कीर्तनाकडे असावं. आईसाहेबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्या जीवनाविषयीचा आपला दृष्टिकोन थोडा कसा सकारात्मक जरी झाला तर त्या आईला खऱ्या अर्थानं श्रद्धांजली समर्पित केल्यासारखं होईल. आजचा दिवस या कुटुंबाकरता पर्वकाळाचा दिवस आहे. बऱ्याच वेळेला पुण्यस्मरणाच्या निमित्तानं लोक शोक व्यक्त करतात, दुःख व्यक्त करतात, जे गेलेत त्यांच्याबद्दल रडत बसतात. पण शास्त्र असं सांगतं 2 प्रकारचे जीव आहेत, एक गतासून आणि दुसरे अगतासून. गतासून म्हणजे गेलेले आणि अगतासून म्हणजे राहिलेले. जे गेलेत त्यांच्याबद्दल ही शोक करता येत नाहीत आणि जे राहिलेत त्यांच्याबद्दल ही शोक करता येत नाही. दोघांच्या बाबतीत मात्र कर्तव्य करावं लागतं. जे गेलेत त्यांच्या बाबतीत काय कर्तव्य आहे तर ते जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करायची आणि ते गेल्यानंतर त्यांचं स्मरण करायचं. हे आईविषयी आपण करायचं काय आहे, कर्तव्य आहे. तेव्हा आजचा दिवस हा कर्तव्याचा सोहळा आहे, कृतज्ञतेचा सोहळा आहे. त्या आईनं या कुटुंबाकरता आपल्या आयुष्यातले काही क्षण वेचलेले असतात, आपलं शरीर झिजवलेलं असतं, आपला मेंदू मनगट झिजवलेलं असतं. तेव्हा त्या आईविषयी कृतज्ञतेचा दिवस आजचा दिवस पुण्यस्मरणाचा असतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून आजचा दिवस या कुटुंबाकरता पवित्र दिवस आहे बरं का. पर्वकाळाचा दिवस आहे. काही पर्वकाळ आठवड्यातून एकदा येतात, काही पर्वकाळ 15 दिवसातून एकदा येतात, काही पर्वकाळ महिन्यातून एकदा येतात, काही पर्वकाळ वर्षातून एकदा येतात आणि काही पर्वकाळ 12 वर्षातून एकदा येतात आणि काही पर्वकाळ 60 वर्षातून एकदा येतात. उदाहरण सांगतो, सोमवार हा आठवड्यातून एकदा येणारा पर्वकाळ आहे. बरीच माणसं सोमवारचा उपवास करत असतात बघा, करतात ना. हां, एकादशी व्रत सोमवार न करती कोणत्यांची गती होईल नेनो. सोमवार करावा, नाही झालं 15 दिवसातनं एकदा येणारी एकादश तरी करावी बरं का. तुमची माळ असू द्या, तुम्ही शाकाहारी असा, शाकाहारीच असलं पाहिजे. पण दुर्दैवानं तुम्ही जरी मांसाहारी असला तरी एकादश 15 दिवसातनं अवश्य करावी बरं का. 15 दिवसातनं एकदा येणारी एकादश अवश्य धरावी. काही पर्वकाळ महिन्यातून एकदा येतात. कुंभमेळ्याचा पर्वकाळ 12 वर्षातून एकदा येतो. आपल्या आई वडिलांचं पुण्यस्मरण वर्षातनं एकदा येतं बरं का. ज्ञानोबाराय सांगतात, सोमसूर्य ग्रहणे येवोनी करविती पार्वणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. आपल्या गेलेल्या आई वडिलांचं स्मरण करावं. पण दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे,
बऱ्याच वेळेला आपल्या आई वडिलांचं स्मरण लक्षात राहत नाही. बरीच लोक ब्राह्मण लोकांच्याकडे जातात आणि म्हणतात आमच्या वडिलांची गेलेल्याची तारीख किती आहे हो. ह्याचं कर्तव्य आहे की नाही घरी लिहून ठेवायची. तुझ्या बापानं तुझ्या आईनं तुझा वाढदिवस वर्षाला घातलं, तू जन्माला आलास ती दवाखान्यातली वेळ लिहून ठेवली. म्हणजे आई बापानी पोराविषयी करायचं कर्तव्य आई बाप करत असतात, पण पोरं मात्र बऱ्याच वेळेला आई बापाविषयी करायचं कर्तव्य विसरून जातात बरं. आई वडील गेलेल्याची तारीख लिहून ठेवायला पाहिजे कॅलेंडरवरती. पण ह्याचं कॅलेंडर जर तपासून बघितलं तर गाईन म्हशी गाप गेलेल्याच्या तारखी कॅलेंडरवर आहेत, पण आई बाप मेलेल्याची तारीख कुठं. किती दुर्भाग्याचा दिवस आहे हो, किती वाईट आहे बघा. आणि सध्या तर अशी परिस्थिती आली आई बापाला किंमतच राहिली नाही. किंमत आले बघा आता सासू सासऱ्याला चांगली. सध्या किंमत कोणाला आहे? सासू सासऱ्याला. जावई सासूला काय म्हणतात हो? आई म्हणतात. काय म्हणतात? आई. आता कोणत्या अंगानं ती आई झाली सांगा? ती पाळणा हलवायला आलती का, बाळूत धुयाला आलती का, गुटी पाजायला आलती का, मांडीव घेऊन आंघोळ घालायला आलती? काल ओळखीची झालेली बायकोची आई आज तुझी आई झाली. आणि जिनं लहानाचं मोठं केलं, जिनं वागवलं, जिनं पोट फाडून जन्माला घातलं, जिनं यातना सहन केल्या, कष्टानं वाढवलं, खायला घातलं, संस्कार दिले, त्या आईला मात्र बऱ्याच वेळेस किंमत राहिलेली दिसत. तुकोबरायांनी त्याचं वर्णन केले. बायलेच्या गोता आवडीने पोसी, माता पितियासी दौडोनी. आपले पाहुणे कमी झाले आणि बायकोकडून पाहुणे त्यांना जास्त किंमत आली असते. बऱ्याच वेळेला समाजामध्ये असं घडताना दिसतंय बरं का. हां, गायी सीधे कोणी बदा बदा मारी, आणि घोड्याची चाकरी गोड लागे. गायीची किंमत कमी झाली आणि माणसं घोडा आणि कुत्री पाळायला शिकली. हां, म्हणजे काही गंमत आहे बघा समाजामध्ये. हां, अशा पद्धतीचं वातावरण असतं. आईबापाची किंमत बऱ्याच वेळेला कमी झालेली असते. हां, पण आईचं उपकार आणि तिनं केलेलं कष्ट जे असतं ते जीवनभर आपण जरी तिच्या कातड्याचे जरी जोडे करून आपण आपल्या डोक्यावर जरी ठेवले, आपल्या कातड्याचे जोडे करून तिच्या पायात जरी घातले, तर आईचे उपकार मात्र कधी फिटत नसतात. म्हणून दोन गोष्टी कराव्या. आहे जिवंत तोपर्यंत तिची सेवा करावी आणि गेल्यानंतर तिचं स्मरण करावं. बरीच लोक अशी असतात बरं का, आई बापाचं स्मरण करत नाहीत. बोलू नका, असू द्या ताई, ती जिथल्या तिथं पडलेलं असू द्या. विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. लोकांना आई बापाचं स्मरण राहिलं नाही. बरेच लोकांनी तर आपल्या आजोबाचे पंजोबाचे घरातले फोटो पाक काढून टाकले. त्यांना कुणीतरी सांगितले ताप देईल म्हणून. बघा तुमच्या लक्षात येत आहे का? वाडवडिलांचे फोटो आहेत का घरी कोणाच्या? नाहीत, काढून टाकले जुने फोटो. ताप देईल म्हणून सांगितलंय. मला सांगा, फोटो ताप देतील तर त्यांनी घेतलेली वावरं कशी ताप देणार? त्यांनी बांधून ठेवलेली घरं कशी ताप देणार? माता भगिनीने एक प्रश्न विचारतो. आपल्या घरात एखाद्याची सासू गेली, बघा नुसती गेली म्हणली तर किती आनंद झालाय. हां, गेली तर तिनं वापरलेल्या म्हातारीच्या वस्तू घरात कोण वापरता का टाकून देता हो? तिनं वापरलेलं ते अंतरायचं. पेशंट जर पडलेलं असेल गादीवर, हां, गादी वड्याला, म्हणजे ती म्हातारीची गादी वड्याला, उशी वड्याला, तिची साडी वड्याला, ब्लाऊज वड्याला, अंतरायचं वड्याला, पांघरायचं वड्याला, कानातलं. हा, कानातलं नाही, कानातलं त्या म्हातारीचं कानातलं कसं टोचना तुम्हाला? म्हणजे सोन्याचं दागिन आहे तेवढं बाजूला आणि बाकीचं सगळं. दुर्भाग्याची गोष्ट सांगू का, म्हातारीच्या दागिन्यात पण कोण डोरलं वाटून घेते, कोण पाटल्या वाटून घेते, पण तुळशीची माळ मात्र कोण वाट्याला मागत नाही का? पंढरीची वारी म्हातारीची नको वाटते. माणसं कशी आहेत बरं का, स्वार्थी आहेत. आपल्याला काय पाहिजे तेवढं घेत असतात आणि बाकीचा अजिबात विचार करत नाहीत. हां, म्हणून आईचं बऱ्याच वेळेस विस्मरण होतं. पण लक्षात ठेवा, जिवंत आहे तोपर्यंत पण आई आशीर्वादच देत असते आणि गेली तरी आई आशीर्वादच देते बरं का.
तुका नामा म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याणच ते व्हावे गोळा, कल्याणच ते व्हावे गोळा, कल्याणच ते व्हावे गोळा, कल्याणच ते व्हावे गोळा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती व्हावे कुळ्या. म्हणून आपण जो उद्योग धंदा व्यवसाय उभा करतो ना, त्याच्यात आपल्या कष्टाचा वाटा असतो, पण सगळ्यात मोठा वाटा कशाचा असेल तर आईबापाच्या आशीर्वादाचा वाटा मोठा असतो बरं का, आपल्या कष्टापेक्षा पण. म्हणून आज हे तुमचं साम्राज्य, घर दार गाड्या दुकानं जे दिसत आहेत, त्या आईचा सगळ्यात मोठा आशीर्वाद लाभलाय म्हणून आहेत, लक्षात ठेवा. हा, आईचा आशीर्वाद हा अतिशय मोठा आणि मोलाचा असतो. आई काय करते हो? आई दोन प्रकारची संपत्ती आपल्या लेकराला देत असते. कुठली? अंगा जीवाची संपत्ती, वेचोनी बाळाची करी पाळती, परी जीवे उबगणे हे स्थिती न पाहे माय. एक अंगाची संपत्ती आणि एक जीवाची संपत्ती. जीवातला जीव जन्माला घातला ही जीवाची संपत्ती आहे, आणि अंगावरचं दूध पाजलं ही अंगावरची संपत्ती आहे बरं. हा, आई आपल्या लेकराकरता इतकं कष्ट करत असते. या माता भगिनींना माझा प्रश्न आहे, लहान लेकराला सांभाळताना आईला कधीतरी कंटाळा येतो का हो? येतो का? कधीच कंटाळा येत नाही. रात्रीच्या 2 वाजता जरी लेकराला पाजायची वेळ आली, जेवायला घालायची वेळ आली, तर तिची तयारी असते. बसलेल्यांपैकी सांगतो, एक दिवस उगीच रात्रीच्या 2 वाजता गाढ झोपेतनं बायकोला उठवून जरा नाश्त्याचं मागून बघा. हा, त्या खात्रीने सांगतात बरं का, देणार नाही. आता आम्ही पण कीर्तन करून रात्रीच्या 12 आणि 1 वाजता घरी जातो बरं का. आईनं जर दार उघडलं, पहिल्यांदा विचारलं जेवलायस का, आणि जर बायकोनं दार उघडलं तर भूकच राहत नाही. अवघड असते गणित, तोंड बघितलं की भूक जाते. अवघड गणित आहे. आईला कधी कष्ट येत नाही. अरे ज्ञानोबराय म्हणतात, जैसे मातेची या ठाई अपत्या अनवसरू नाही, स्तन्या लागोनी पाही जिया परी. आई कधी लेकरा करता राबताना घड्याळाकडे बघत नाही, कधीच नाही. अपत्या अनवसरू नाही, अनवसरू म्हणजे अवसर बघत नाही. कधी पण तिला हाक मारा, कधी पण तिचं दुखत असलं तरी सुद्धा लेकराची काळजी घेताना ती मागं पुढं बघत नाही. आईचं काळीजच वेगळं असतं. हां, म्हणून आईचं उपकार कधी आपण काही जरी केलं तर फिटत नाहीत बरं का. आई आपल्या लेकरासाठी, आईच्या डोळ्यात किती ताकद असते सांगतो. महाभारतातला दृष्टांत आहे. कर्णाला सांगितलं, याला दुर्योधनाला, की तुला जर वज्रदेही व्हायचं असेल, नव्या भाषेत स्टीलमॅन व्हायचं असेल, तर एक काम कर, तुझ्या आईच्या डोळ्यावरची जी पट्टी आहे ती काढ आणि तिनं तुला पाहू दे, तू वज्रदेही होशील. आणि तसंच झालं. त्या आईनं पट्टी काढली. कोणी? दुर्योधनाची आई. हा, महाभारतातली पात्र सगळे आमची विसरलेत. कोण? जिनं पट्टी बांधली होती डोळ्यावर? गांधारी. गांधारीनं पट्टी काढली, दुर्योधनाकडे पाहिलं आणि दुर्योधन वज्रदेही झाला. म्हणजे आईच्या नजरेत एवढी ताकद असते. आईचं पाहणं सुद्धा हळवार असतं बरं का. कसं असतं? हळवार असतं, हळवार. पण त्या आईचं कष्ट एवढं लोक बऱ्याच वेळेला विसरतात.
बऱ्याच वेळेला पोरांना आईचं बरं वाटत नाही. कधीपासून हो? कधीपासून? हां, आता ही लेकरं पळते ती, आता आई पण त्याला हाक मारते. आणि आत्ताची या लेकरांची आई काय म्हणते, माझ्या पोराला माझ्याशिवाय करमत, जरा कळ काढ जरा. हां, पुन्हा हीच लेकरं काय म्हणते ती, आई तुला काय कळत नाही. लय अवघड परिस्थिती असते, कारण त्यानं कळणारी आणलेली असते वे तेव्हा. हां, लहानपणापासून आईनं प्रत्येक दिवाळीला आंघोळ घालायची, प्रत्येक दिवाळीला उठणं लावायचं, ओवाळायचं, औक्षण करायचं. आणि लग्न झालं, पहिली दिवाळी आली आणि त्या पहिल्या दिवाळीलाच ते म्हणते, आई तू उठणं लावू नको, तुझा हात खरमूड लागतोय. हे न मऊ हाताची आणलेली असते आता. पण आतापर्यंत आयुष्यभर जिना काबाड कष्ट करून आपल्याला मोठं केलेलं असतं ते आपण विसरून जातो. ज्ञानोबा आईच्या स्पर्शाचं वर्णन करताना सांगतायत, जैसे माते. हां, विठ्ठल विठ्ठल दुपारच्या 12 वाजता अंगाला दरदरून घाम सुटलेला असावा, अशा परिस्थितीत मलयागिरी पर्वताकडून आलेली वाऱ्याची गार झुळूक अंगाला जसा गारवा देऊन जाते ना, त्याच्या 1000 पट गारवा आईच्या स्पर्शामध्ये असतो. मातेची चित्ते अवघी बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची व्याप्ती. मातेची चित्ते अवघी बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची. काय सांगतात बघा, मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. आईच्या काळजात आपल्या पोराची काळजी सोडून दुसरं काही नसतं बरं का. हा, आईचं आणि आईचं प्रेम असं असतं, काय निष्काम प्रेम असतं. निष्काम म्हणजे तिला कामापुरतं तिचं प्रेम नसतं बरं का आईचं. आता कामापुरतं कोणाचं असतं तुम्हाला सांगतो, बायकोचं प्रेम मात्र कामापुरतं असतं. जोपर्यंत दागिना आणतंय, पळतंय, काहीतरी नवीन नवीन खायला हॉटेलला नेते, तोपर्यंत जास्त प्रेम असतं. उदाहरण सांगतो, एक दिवशी मी पण घरी बसलो होतो आणि माझ्या पण बायकोनं असं मस्त पोहे प्लेटमध्ये बनवून आणले. हल्दीरामची सेव टाकली होती, लिंबूची फोड अशी उभी ठेवली होती, कोथिंबिरीचे काड्या टाकल्या होत्या आणि असा तिरका चमचा त्याच्यात खावला होता. म्हणलं देवा काय माझं भाग्य आहे, बायकोनं न मागता पोहे बनवून आणलं. अशी बायको माझ्या पदरामध्ये देवा कसं काय नशिबानं तू दिलेस. देवा धन्यवाद, खूप खूप आभारी आहे तुझा. आणि आनंदात असा चमचा तोंडात घालणार एवढ्यात म्हणली खाऊन झाल्यावर ताली खाली वैरणीचा बिंडा बांधून ठेवलाय, घेऊन या. तेव्हा लक्षात आलं हे पोहे नाहीत, बैलाला नांगराला झुपायच्या आधी दिलेला भरडा आहे. म्हणजे तिचं प्रेम असते, ती वजा आणायचं आहे त्यासाठी ती दिले. आईचं तसं नसतं, आई कामापुरतं प्रेम करत नाही. हां, आईचं प्रेम कसं असतं, निष्काम प्रेम असतं. हां, करी लाभावीन प्रीती, तुकोबाराय म्हणतात, लाभाशिवाय प्रेम करणारी फक्त आईच असते बरं का. आईचं प्रेम लेकरावरती असं असतं. म्हणून त्या आईचं उपकार इतके अनंत असतात. म्हणून आईच्या बाबतीत 2 गोष्टी फक्त करायच्या नाहीत, अवज्ञा आणि कामना. मातेच्या ठाई अर्जुना केली या दोन्ही पतना कारण होती. आईचा अपमान होईल असं वागायचं नाही, आणि दुसरं आईकडून काय मिळेल याची अपेक्षा करायची नाही. एवढ्या 2 जर गोष्टी आयुष्यात सांभाळल्या तर आईनं तुमच्याबद्दल जे केलंय त्याचा पांग फिटल्याशिवाय राहत नाही. विठाल विठाल कुंडली
पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की. मला तर वाटतंय फोटो पाहिल्यानंतर तरी आई साहेबांना साधारणतः किती आयुष्य लाभलं? 95 वर्ष आयुष्य. नवीन लोकांनी ऐका, 95 मध्ये आपल्या 2 पिढ्या होत्या त्या. 2दा, एकदा जाऊन पुन्हा माघारी येऊन पुन्हा जाते. ही माणसं एवढी वर्ष का जगली माहिती आहे? जीवनशैली तशी होती. लाईफस्टाईल म्हणतात. आपली लाईफस्टाईल धावती झाली. आपल्याला पटकन बनलेला फास्ट फूड पाहिजे. फास्ट फूड खाते आणि फूड खाता खाता फास्ट जाते. या जिभीचे चोचले इतके वाढलेत आणि याचा परिणाम पण बघा कसं रुबाबात काम आहे. हां, ते त्यांचं शरीरच त्यांचं दिसणं या सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनातल्या. आणि त्यांचं भाग्य काय? आयुष्य लाभलं, घरची परिस्थिती अनुकूल लाभली, मुलं वगैरे सगळं जिथल्या तिथं लाभलं. आणि हे लक्षात ठेवा, जीवन चांगलं असावं. जीवन जर घाणेरडं असेल तर मेल्यावर मोक्ष मिळेल ह्याची गॅरंटी नाही. जीवन चांगलं, ज्याचं आयुष्य बघा गीता काय सांगते, पार्थ नैवेहनामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याण कृत कश्चित दुर्गतिम तात गच्छति. ज्याच्या आयुष्यातली कर्म चांगली नाहीत त्याला मोक्ष मिळत नाही. आणि पहिलं डोक्यातनं काढून टाका, कावळा शिवल्या शिवल्या मोक्ष मिळेल. कावळा शिवून मोक्ष मिळत असता तर महाराजांना पोराच्या ऐवजी कावळा आणलं असतं का नाही? 500 रुपयाचा, 1000 रुपयाचा, 2000चा कावळा. आणि त्यातल्या त्यात कावळ्यांचं पुरुषाला काही नसतं. या माता भगिनीला लय कावळ्याची उठ ठेव असते. एखादं गेलं ना तर माती दिवशी या रडत बसलेल्या असतात आणि ती माती करून सगळी माघारी यायला लागली की ह्यांचा एकच प्रश्न असतो, काय शिवलं का नाही शिवलं? तू जाऊन शिवून ये जा, असं आम्ही सांगतो तिला 4 बिस्किटं खाऊन. मला खरं सांगा, जीवन चांगलं असलं तर मेल्यावर त्याचं शिवलं तर उपयोग आहे ना. जसं जीवनच घाणेरडं आहे, ज्यानं आयुष्यात भर लांड्याला बाळ्या केल्यात, कधी कुणाचं चांगलं बघवलं नाही, त्याला कावळा शिवला काय नाही शिवला. आणि कावळं बी असं नालायक झाले तुम्हाला सांगतो. नेमकं चांगल्या माणसा दिवशी कावळ्याची उपस्थिती नसते. आणि ज्यानं आयुष्यभर लांड्याला बाळ्यात केल्यात, चोऱ्या माऱ्या केल्यात, लोकांचं लुबाडले, कावळं नेमकं त्या दिवशी येते. माणसं म्हणते मोक्ष मिळाला. एवढा सोपा आहे का हो? ज्याचा इहलोक समृद्ध नाही त्याचा परलोक कधी समृद्ध होत नाही. सोपं सांगतो, ज्याला खालचं कळत नाही त्याला वरचं काय मिळत नाही. खालचं म्हणजे या पृथ्वीवरचं. एक उदाहरण सांगतो बरं का, त्या उदाहरणात तुम्हाला सगळं लक्षात येईल. आफ्रिका खंडामध्ये एक शेतकऱ्याची बायको शेतात काम करत होती. लक्ष देऊन ऐका, गमतीशीर उदाहरण आहे. शेतकऱ्याची बायको शेतात काम करत होती आणि ती शेळी राखायला गेली होती. आणि तिच्या शेताच्या शेजारने एक खगोलशास्त्रज्ञ चालला होता. तुम्हाला खगोलशास्त्रज्ञ कळतंय का? चंद्र, सूर्य, तारे, आकाश, आकाशगंगा या सगळ्याचा जो अभ्यास करतो त्याला खगोलशास्त्रज्ञ असं म्हणायचं. तो आकाशात पाहत पाहत असा निघाला होता आणि जाता जाता वर पाहत चालल्यामुळे एका पडक्या विहिरीत पडला. पडल्यावर लागला ओरडायला, मला वाचवा, मला बाहेर काढा. विहिरीला पायऱ्या नव्हत्या, झाडं झुडपं उगवलेली होती. मला वाचवा, मला वाचवा असा शब्द जेव्हा त्या काढला खगोलशास्त्रज्ञानं, ऐकलं शेतकऱ्याच्या बायकोनं. तिनं जाऊन पाहिलं तर विहिरीला पायऱ्या नाहीत. बाहेर कसं काढायचं? तिनं आपल्या शेळीच्या गळ्यात जे होतं दावं, कणका, रस्सी, चरार ते नेऊन टाकलं आणि त्याला बाहेर काढला. खरं सांगा, बाहेर आल्या आल्या त्या खगोलशास्त्रज्ञाचं पहिलं काम काय आहे? आभार मानायचं, थँक्यू म्हणायचं, ऋण व्यक्त करायचं, पाया पाडायचं, तुम्ही होता म्हणून बरं झालं, कृतज्ञता व्यक्त करायची. काम आहे का नाही? शिवाय त्यानं काहीच केलं नाही. उलट त्या माय माऊलीलाच विचारते, मला ओळखलं का? ती म्हणली नाही. म्हणला मी खगोलशास्त्रज्ञ. ती म्हणली म्हणजे काय? आता शेतकऱ्याच्या बायकोला काय खगोलशास्त्रज्ञ माहीत असणार आहे? ती म्हणली म्हणजे काय? म्हणला चंद्र, सूर्य, तारे, आकाश या सगळ्याचा माझा अभ्यास आहे आणि हे सांगायला मी एका तासाला 20-20 हजार रुपये घेत असतो, पण मी तुम्हाला फुकट सांगणार. ती शेतकऱ्याची बायको म्हणाली, हे बघ तू काय सांगणार आहेस मला सांग. म्हणलं आकाशात चालतंय ते सगळं सांगणार. ते म्हणले असे बघ, असलं काही सांगितलं तर पुन्हा आत विहिरीत ढकलून देईन. तो म्हटला नाही ऐकणार. ती म्हणली नाही तुझं ऐकणार. तो म्हणतोय का ऐकणार नाही? तेव्हा त्या शेतकऱ्याची बायको सांगते,
अरे तुला जमिनीवर नीट चालायचं कळत नाही, पडके विहिरीत पडलेस ना आकाशातलं सांगतोयस होय. म्हणजे ज्याला जमिनीवर नीट चाला येत नाही त्यानं आकाशाच्या गप्पा मारायच्या नाही, आणि ज्याला माणसासारखं वागता येत नाही त्यानं मोक्षाची गोष्ट करायची. विठ्ठल विठ्ठल. एक शब्द सुद्धा त्यांना बोलायचं नाही. त्यांची जी उठाठेव चालली ते आपल्यासाठी चालल्या ना. आता त्यांचा दोष नाही, दोष वाऱ्याचा आहे. ते नेमकं तिकडं यावं का नाही. हां हां, माणसाला फोडणीचा ठसका नको आहे, पण त्या फोडणीतनं आलेल्या मसाल्यातली चव मात्र पाहिजे. असू द्या, चव पाहिजे असेल तर मसाल्यातलं ठसका पण सोसावा लागतो. असू द्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, तुकाराम महाराज की. म्हणून या आईसाहेबांच्या पुण्याईनं हे सगळं या कुटुंबाला लाभलेलं आहे. त्या आईसाहेबांचं हे तिसरं पुण्यस्मरण आहे. या निमित्तानं सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. पतंग नावाच्या कीटकाची उपमा देऊन तुकोबाराय भुललेल्या जीवाला उपदेश करतात. आता पहिल्यांदा लक्ष देऊन ऐका. भुललेल्या जीवाला जर तुकोबाराय उपदेश करत असतील तर आपल्या सगळ्याला हे माहीत पाहिजे की जीव भुलणं म्हणजे नेमकं काय. तर भुललेल्याची व्याख्या आहे का, एखादी गोष्ट जशीच्या तशी न दिसता विपरीत दिसणं म्हणजे भुलणं. आता ही झाली शास्त्रातली भाषा. ही माणसासने आपल्या साध्या समजत नाही. जीव भुलणं म्हणजे नेमकं काय सोपं करून सांगतो, ऐका, बोलू नका. भुलणं म्हणजे काय आपलं त्याची व्याख्या चालली. भुललेल्या जीवाला जर तुकोबाराय उपदेश करतात तर भुलणं म्हणजे नेमकं काय. शास्त्रातली भाषा सोडून द्या, समजणार नाही. व्यवहारातली भाषा सांगतो. तुम्ही तुमच्या मुलाला मुलगी बघायला जाताना मोकळ्या हातानं जाता का हो? ओटी, नारळ, हळद, कुंकू, पेढे, केळी हे सगळं घेऊन जात. स्वागत होतं, चहा पाणी होतं, नाश्ता होतो, आणि त्या मुलीला दाखवण्याकरता पाठ मांडलेला असतो. असंच असतंय ना, पाठ मांडलेला असतो. आणि त्या पाटावर बसण्याकरता नटलेली सजलेली ती सुंदर अशी मुलगी आतून बाहेर येते. जरा लक्ष देऊन मला आठवून सांगा, ती चालताना कशी चालते जरा आठवा. बोलताना कशी बोलते, मान वर करून बोलते का खाली करून, मोठ्या आवाजात बोलते का हळूच आवाजात, हळू आवाजात नाजूक बोलते. पावलं टाकताना बारीक बारीक टाकते का अशा लांब लांब ढेंगा टाकते, बारीक बारीक ढेंगा. पाटावर बसताना हळूच बसते का एकदम असं पटकन बसते, हळूच बसते. किती बघा. आणि तिचा तो नाजूकपणा ती पोरगं बघतं आणि मनात म्हणते केली तर हीच करणार. योगायोगानं त्यांचं लग्न होतं. 7-8 वर्ष निघून जाते. ती आई शपथ सांगा आता तशी चालते का, तशी बोलते का, आता पाटावर बसताना हळूच बसते का पाण्यात मस्त बसले असते. मग हे मध्यस्थ्याकडे जाते आणि मध्यस्थ्याला म्हणते कसली बघून दिले, अशीच करते तशीच करते, नीट वागत नाही, उलट बोलते. मध्यस्थी काय म्हणतो माहिती आहे, बाबा तू आता कशाला हे मला सगळं विचारतोय, जेव्हा तुला बघायला नेला होता तेव्हा आभासे भद्र जाती हे विषय कधीही माणसाला सुख देऊ शकत नाहीत. शास्त्रात असं एक वाक्य आले, विषयातला भोग संपतो किंवा भोगता संपतो किंवा त्या दोघातला संयोग संपतो, म्हणून विषय कधीही सुखावह नाही. ही झाली शास्त्रातली भाषा. सोपं करून सांगतो. एक दिवशी अकबर राजान बिरबलला घेऊन निघालो. 2 जण जात असताना बागेत एक कुत्र बसलेलं होतं. आणि तुम्हाला आठवतंय का बघा, कुत्र कधी तोंड बंद करून बसत नाही. कुत्र्याची जीभ अशी बाहेर असते आणि ती जीभ हलवत कुत्र बसलेलं होतं. बिरबलला अकबर राजा विचारतो की बाबा हे कुत्र्याची जीभ एवढी लांबडी कशी काय आहे. बिरबल म्हणतो हो महाराज, ह्याची जीभ खूप लांब आहे. बोलू नका, बोलू नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री
भाषणात जरा विक्षेप करायचा नाही, बोलायचं नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी चालत राहतात एक अर्धा पाऊण तास. हां ऐका, भोग, भोगता आणि संयोग या 3 गोष्टी संपतच असतात बरं का. कधी कधी श्रीखंड असतं पण खायची इच्छा नसते, कधी कधी खायची इच्छा असते पण श्रीखंड नसतं, आणि कधी कधी श्रीखंडी असते आणि खायची इच्छा पण असते पण संयोग नसतोय. कारण डॉक्टरनं सांगितलेलं असते गोड खाशील तर मरशील. म्हणजे कधी कधी या तिन्हीतली एक गोष्ट, तर भोग, भोगता आणि संयोग ह्या तिन्हीतली एक गोष्ट जाते. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. अकबर राजान बिरबल निघाले, कुत्र बसलेलं, त्याची जीभ पाहिल्यानंतर अकबर विचारतो बिरबलला, ह्याची जीभ एवढी लांब आहे? बिरबल म्हणतो हो महाराज. मग हे बोलत का नाही? असला प्रश्न अकबर शिवाय दुसरा कोणाला विचारा येत नाही, आणि असल्या प्रश्नाची उत्तरं बिरबल सोडून दुसरी कोणाला द्यायला येत नाहीत. बिरबल म्हटलं महाराज तुम्हाला कोणी सांगितलं कुत्र बोलत नाही म्हणून? हे कुत्र बोलतंय पण त्याला जरा औषध पाणी करावं लागतं. अकबर म्हटलं मग कर ना. महाराज म्हटला हे खर्चिक आहे. अरे जाईल काय थोडा खर्च? थोडा नाही म्हणला, हे न परवडायसारखं आहे, तुम्हाला तर परवडणारच नाही. आता अकबर राजाच्या अहंकाराला डवसलं. तुम्हाला परवडणार नाही म्हणजे राजा आहे मी, मला परवडणार नाही म्हणजे असा काय खर्च आहे? काय खर्च असायचा ते असू दे, हे कुत्र बोललं पाहिजे. 20 वर्ष लागतील म्हणला बिरबल. म्हणला 20 वर्ष लागू दे पण बोललं पाहिजे. महिन्याला तुला ₹1,00,000 देतो, 20 वर्षात जर कुत्र बोललं नाही तर मी तुला जिवंत सोडणार नाही. म्हणला त्यानं मान्य केलं. ₹1,00,000 म्हणला ह्या महिन्याचं पहिल्यांदा द्या. घेतलं घरी गेला. अख्ख्या राज्यात बातमी पसरली की बिरबलनं कुत्र्याला बोलायला लावायची विडा उचललाय, पैज घेतले. त्याचा एक मित्र धावत आला आणि बिरबलला म्हणला तुझं डोकं फिरलंय का? अरे काय जरी झालं तर कुत्र बोलणार आहे का? बिरबल म्हणला काय जरी झालं तर कुत्र बोलणार नाही. अरे मग राजा तुझा जीव घेईल ना. म्हणला घेऊ शकत नाही, सगळं गणित करून मी ही पैसे घेतलेलं आहे तर कुत्रा आणलेला आहे. तो म्हणला कसलं गणित केलंय? हे म्हणला हे बघ 20 वर्ष कुत्रे बोलतय का नाही हे बघायला राजा आता इथनं पुढे 20 वर्ष जगत. पण तो राजा या औषध पाणी करून तो जगला तर राजा जगून काय करायचंय? म्हणला मी 20 वर्ष जगत नाही की त्यानं तुला पण जगवलं तर? म्हणला आम्ही दोघं जगून उपयोग नाही, कुत्र 20 वर्ष जगत नाही. म्हणजे एकतर राजा मरल, नसेल तर बिरबल मरल, नसेल तर कुत्र 100% मरते. तसं जीवनातला एकतर भोग संपतो, नसेल तर त्या भोगाला संपणारा घेणारा भोगता संपतो, नाही झालं तर त्या दोघातला संयोग तर नक्की संपतो. म्हणून भोग हे नेहमी दुःखदायक असतात. विठाला 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 ज्ञानोबारायांनी भोग दुःखदायक कसे आहेत हे माशाचं उदाहरण देऊन सांगितले. व्यवहारात समजणारी भाषा आहे ज्ञानोबारायांची. ऐका. इंद्रिये कामू असे तो लावी सुख दुरासे, जैसे गळी मिनू आमिसे भुलवी जे गा. सोपं करून सांगतो. मासं पकडण्याकरता पाण्यात काय टाकलेला असतो? गळ. आणि त्या गळाला पुढं काय लावलेला असतो? हुक. आणि हुकाला काय लावलेला असतो? जानवा. जानवा जानवा लावतात बरं का. आता मला प्रामाणिकपणे सांगा, माशाला हुक दिसतो का जानवा दिसतो? हुक दिसतो का? आपलं बी तसंच आहे. आपल्याला वडापावच्या गाड्या वडापाव दिसतो का जळकं तेल दिसतंय? वडापाव दिसतो पण त्यात वापरलेलं जळकं तेल दिसतंय का? त्यातलं कोलेस्ट्रॉल दिसतंय का? पीठ मळताना घाम गेलेला दिसतोय का आपल्याला? म्हणजे भोग दिसतात पण त्याच्यात दडलेला रोग आपल्याला दिसत नाही. ऐका. जानवा तेवढा माशाला दिसतोय पण त्याच्या आतला हुक त्याला दिसत नाही, आणि ते खाण्याच्या आशेनं जाते आणि हुकात अडकते. तुकोबराय म्हणतात आविसाची आशा गळगिरी मासा आणि फुटोनिया घसा मरण पावे. मासा त्या बुलला कशाला? जानव्याला. नुसता मासा बुलला नाही, हरिण सुद्धा बुललं बरं का. हरणाला पकडण्याकरता बीन वाजवलं जातं आणि त्या आवाजाच्या दिशेनं कान देत 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 हरिण त्या आवाजाकडे जातं. आता वाक्य नीट ऐका. आवाजाच्या दिशेनं कान देत जातं पण तिथं शिकारी बसलेल्या तिकडं ते डोळं त्याचं जात नाही, आणि याचा परिणाम काय होतो? हरिण तिथं अडकतो आणि मृत्यूला प्राप्त होतो. हे हरिण बोललं, मासा बोलला, ह्यात काहीच नवल नाही. देवाची बायको बोलली. सीता मातेला सोन्यानं मडलेलं रत्नानं जडलेलं हरिण दिसत होतं
पण त्या हरणाच्या आत दडलेला मारीची नावाचा राक्षस दिसत नव्हता. हा, सीता मातेनं प्रभू रामचंद्रांना सांगितलं, प्रभू मला या हरणाच्या कातड्याची कंचुकी घालायची. कंचुकी शब्द ऐकलाय का कधी? आता तुम्ही ज्याला ब्लाऊज म्हणता ना, त्याला कधी काळी चोळी म्हणत होती, आणि त्याला जुन्या काळात काय म्हणत होती? कंचुकी म्हणत होते. कंचुकी, त्या हरणाच्या कातड्याची कंचुकी घालायची म्हणाले. प्रभू रामचंद्र म्हणाले, हे बघ, हरणाला मी पकडून आणतो, पण जाता जाता लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा कितीही वाईट प्रसंग आला तर सीतेला मात्र एकटं सोडून कुठं जाऊ नको बरं का. प्रभू रामचंद्र पुढे निघून गेले. मागं काय झालं तुम्हा सगळ्यांना माहित आहे. रामाचा बाण त्या मारीची नावाच्या राक्षसाला लागल्यावर ते मोठ्या आवाजात ओरडायला लागलं, सीते, लक्ष्मणा धाव, मी संकटात सापडलोय. आवाज रामाचा होता, पण काढणारा कोण होता? मारीची नावाचा राक्षस काढत होता. हा, राक्षसानं आवाज काढल्यावर सीता माता तिनं आवाज ऐकला आणि सीता लक्ष्मणाला म्हणते, अहो माझे पती संकटात सापडलेत, त्यांना मदत करण्याकरता तुम्ही निघून जा. पण ते लक्ष्मण म्हणतायत, मला प्रभू रामचंद्रांची आज्ञा आहे कुठे सोडून सीतेला जाऊ नको म्हणून, किंवा मी जाणार नाही. सीतेनं सांगितलं, तुम्ही नाही गेला तर मी जाईन. शेवटी नाईलाजानं लक्ष्मणाला जावं लागलं. मागं सीतेला रावण घेऊन गेला. अशोक नावाच्या वाटिकेमध्ये तिला ठेवलं सीतेला, आणि तिथं त्रिजटा नावाची रावणाची दासी आहे. सीता विचारते, एका राजाची मी राणी आहे, एका राजाची मी मुलगी आहे, एका राजाची मी सून आहे, तरी सुद्धा हे दिवस माझ्या वाट्याला का? तेव्हा रावणाची दासी सांगते, सीते, 3 गोष्टी चुकल्या म्हणून तुझ्या वाट्याला हे दिवस आलेत. कुठल्या 3 गोष्टी चुकल्या? विषयाच्या आत दडलेलं दुःख कळलं नाही, हरणाच्या आत दडलेला राक्षस कळला नाही, आणि साधूच्या आत दडलेला रावण कळला नाही. या 3 गोष्टी कळल्या नाहीत म्हणून तुझ्या वाट्याला हे दुःख आहे. वरवरच्या गोष्टीला बोलली सीता आणि दुःखाला प्राप्त झाली. म्हणून अशा बोललेल्या जीवाला तुकोबाराय सांगतात की कुठंही बोलू नका, पतंगासारखं अभंगाचं पहिलं चरण. रंगी रंगी रे श्री रंगे, रंगी रंगी रे श्री रंगे, रंगी रंगी रे तुकोबाराय सांगतात की रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे. पतंग नावाच्या कीटकाची उपमा दिली. आता मला सांगा फक्त, पतंग माहित आहे ना तुम्हाला? ती हो म्हणते की मुलगी, कितवीला आहेस? सांग की. आ, 4थीला. तुला नसेल माहित पतंग. पतंग नावाचा कीटक आहे. तुम्ही ते हवेत, काईट म्हणजे पतंग तुला माहित असेल. तो पतंग नाही सांगत मी. दिवा जर लावलेला असेल तर त्या दिव्यामध्ये बरेच किडे पडलेले असतात बघा, तेलात. हा, त्या दिव्याच्या तेलात पडलेला जो कीटक असतो ना, त्या पतंगाची उपमा देतात. त्या पतंगाचीच उपमा का दिली ह्याला कारण आहे बरं का. पतंगाकडे वाईट गुण जास्त आहेत. पहिला वाईट गुण काय सांगा? त्या दिव्यात गेल्यावर आपण जळून मारणारा हे माहीत आहे का नाही त्या, तरी बी त्याच्यातच मरते. मग ही काय फक्त पतंगाची वृत्ती नाही, तीच वृत्ती आपल्यात बी आहे. पुढीव कॅन्सरचं चितार आहे, तरी पण खातंय. तीच पुढी खिशात ठेवते. म्हणजे मरणारा हे माहीत असताना सुद्धा उडी घेते. म्हणजे पतंग नुसता दिव्यात पडतोय असं नाही, पतंग आपल्यात पण आहे. पहिला वाईट गुण, मरणारा हे माहीत असताना उडी घेतो, पतंगाचा वाईट गुण. दुसरा पतंगाचा वाईट गुण आहे का? खोटा आत्मविश्वास असतो. ज्ञानोबराय म्हणतात, वनवा मी आघवा, पाखे पुसोनी घेयावा, पतंग पहावा घाली जेवी.
माता भगिनींच्या जीवनातला दृष्टांत आहे. आता तुमचं गॅस आलेत म्हणून ही आजीनी चुलीवर स्वयंपाक केलाय. एखादी ठिणगी विजवायची असेल तर किती पाणी लागते हो? थोडं असलं तरी चालते. आणि जर पाठीभर असेल निखारा तर बादलीभर पाणी लागतं. आणि वणवा पेटला असला तर पाणी किती टँकरनं ह्यानं काय भागल का? वणवा जंगलाला आग लागलेली नाही. असा वणवा पेटलेला असतो. आणि पतंग नावाचा छोटा किडा तो पेटलेला वणवा बघून काय म्हणतो माहितीये? एकदा जातो, पंख हलवून येतो आणि वणवाच विजवून येतो. त्याच्या अवसानातलं काम आहे का? आपल्या अवसानापेक्षा मोठं काम जो हातात घेतो का नाही त्याला पतंग म्हणतात बरं का. आणि तो त्या वणव्यात जातो आणि स्वतः जळून जात असतो. म्हणजे आपली लायकी न ओळखता जो उडी घालतो त्याच्यात, अशा पतंगाची उपमा देऊन तुकोबाराय म्हणतात, रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. माणूस 3 गोष्टीला जास्त भुलतो. शरीराला भुलतो, सामर्थ्याला भुलतो, संपत्तीला भुलतो आणि सत्तेला भुलतो बरं का. माणूस सत्तेला भुलतो. ही सत्तेला बोललेत म्हणून सगळी एकीकडेच चाललेत बघा. कशाला भुलते? सत्तेला माणूस भुलतो, शरीराला भुलतो. पण ह्या शरीराला बोलून उपयोग नाही, कारण हे शरीर एक दिवस जाणार आहे. अभंगाचं दुसरं चरण तुकोबाराय सांगतायत, शरीर जायाचे ठेवणे शरीर जाया ते ठेवणे शरीर जाया ते ठेवणे शरीर जाया ते ठेवणे शरीर जाया ते ठेवणे सर्वांनी हातानं टाळी मुखानं नाम. विठोबा रखुमाई कुंडली कवल हरिविठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु देव महाराज की. रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष जने. बोलू नका असू द्या, आताच काय लावायचं नाही तुम्हाला. माणसं जास्तीत जास्त कशाला बोलत असतील तर आपल्या शरीराला बोलत असतात. पण तुकोबाराय सांगतात हे शरीर एक दिवस जाणार आहे. हे नाशिवंत शरीर आहे बरं का. प्रामाणिकपणे सांगा, गेल्या वर्षी तुम्ही जसं दिसत होता आता तसं दिसताय का? मग ना हळूहळू काम बिघडत चाललंय का चांगलं होत चाललंय?
एकच वाक्य सांगतो. काल सफरचंदासारखं दिसणारं गाल उद्या खोबऱ्याच्या वाळलेल्या वाटीसारखं होत्यात. हां, हे शरीर क्षणाक्षणानं निघून चालले. म्हणून हां, घडी घडी काय वाट याची पाहे. आणि अजून किती आहे अवकाश, अजून किती वेळ शिल्लक राहिला ह्याची वाटच बघत बसलेला असतो बरं का. काळ येऊन झडप घालायला आपल्याला. तेव्हा आज आपल्या हातातनं निष्ठून चाललंय, तेव्हा ह्याचा लय लाड करायचा नाही. ऐका, या जिबीचं जास्त चवदार चाललं खाणारी माणसं जास्त जगली का भाजी भाकरी खालणारी जास्त माणसं जगली? 95 वर्ष ज्यांनी खाल्ले त्यांना मार्ग माहित होतं, डांगार माहित होतं. आता शब्द डांगार गायकवाड साहेब, दत्ताभाऊ, डांगार हा शब्द बऱ्याच जणाला. तू कितवीला आहेस ग बाई? हां, 14वीला. डांगार हा शब्द तरी ऐकलायस का? मग माणसं म्हणते ती मराठी वाचली पाहिजे. डांगार माहित नाही कशी मराठी वाचायची? म्हणजे तुमचाच प्रश्न नाही. हा, सांगा तिला डांगार बरं का. तिला डांगारची रेसिपी सांगा. रेसिपी म्हणल्यावर तिला कळते. अहो, पूर्वी भाजी, ती भाजीच्या ह्याच्यात काय जिरं, मोहरी, तेल झालं की ती हळद, संपलं भाजी ते. आणि त्या भाजीला जी चव होती ती आत्ताच तुम्ही ग्रेव्ही करून तरी आहे का, पेस्ट, हा, आणि एवढे सगळे पदार्थ घालून सुद्धा चव राहिलेली नाही. आणि ती माणसं जास्त जगत होती. मला सांगायचं आहे, आपण सगळ्या इंद्रियांची चव करत चाललोय, पण ही इंद्रिय एक दिवस जाणार आहेत बरं का. हां, या डोळ्याला तर आपण इतकी चव करतोय, डोळ्याला नटवण्यासाठी सजवण्यासाठी किती खर्च आलाय हो. काय काय प्रकार आलेत. आयब्रो, आय लायनर, आय शॅडो, मस्करा. ते हसतात बघा, त्यासनी माहीत आहे सगळं. हां, तुम्ही म्हणणार तुम्हाला कसं माहीत? आमच्या बी घरात आहेत की सगळीच माणसं. हां, ते आयब्रो म्हणजे ते भुवया कोरायच्या, ते इथं मधी डोळ्याच्या ह्या भुवयाच्या आणि पापण्याच्या मधी इथं रंग लावायचा, पापण्या जाड करायच्या, ते खालनं काजळ लावायचो. एवढं नवीन नवीन नुसत्या डोळ्यावरचं प्रकार आहेत बरं काही. बाकीचं सगळं वेगळं आहे. पूर्वीचा काळ वेगळा होता. आजी, पूर्वीच्या काळात भाजी कुणी केली कळत होती. भाजीत जर पांढरा केस आला की समजायचं आजीने केली, आणि काळा केस आला की समजायचं बायकोने केले. पण ही म्हातारी जेव्हापासून निशा मेहंदी लावायला लागल्या तेव्हापासून काहीच कळत नाही. आहे का नाही? हा, जुनी माणसं बघा जशीच्या तशी आहेत. या आजीनं बघा कसे केस पिकलाय म्हणून काय रंगवायचं चाललंय का? काळं दिसायसाठी, तरुण दिसायसाठी प्रयत्न चाललाय बरं का सगळ्यांचा. हा, खरं सांगा, वय वाढेल तसं भुवया खाली येतात का वर जाते? तो खालीच येतात. बर, किती वेळा आयब्रो केल्यामध्ये डोळे म्हणणार आहेत म्हातारपणी चिपडं येऊन देणार नाही. म्हातारपणी ह्यातनं घाण यायची आहे ती येणार. हा, म्हणून ह्या डोळ्याचं देखणे पण ह्याला सजवण्यात आणि नटवण्यात नाही. सगळ्यात देखणे कोणाचे डोळे आहेत सांगतो, पटलं तर नक्की टाळ्या वाजवा. हा, एक ऐका, देखणे डोळे कोणाचे? ज्याला नटवतो, सजवतो, आयब्रो करतो, आय लायनर करतो, ते डोळे देखणे नाहीत. आळंदीतून निघालेला आणि पंढरपूरला पोहोचणारा ज्ञानोबरायाचा पालखी सोहळा, जे डोळे दिव्य घाटामध्ये मन भरून पाहतात ते जगातले देखणे डोळे असतात, लक्षात ठेवा. हा, म्हणून वारीला चालायला जावं. आता ही गायकवाड साहेब 7-8 गावच्या सोसायटी आहेत, पण ते सगळ्यांची काळजी न करता 15 वर्षातनं एकदा वारीला जातात. 4 दिवस तरी चालावं. नाही चालायचं झालं, वारी चालल्या त्याला वाटेला लावाय तरी जावं. बरीच माणसं आयुष्यभर वारी करत नाहीत, आणि तसलं गावातलं एखादं जण आयुष्यभर कधी परमार्थ केलेला नसतो, कधी कीर्तन ऐकलं नाही, कधी भजन ऐकलं नाही, असलं मेलं की ती टेकी देते, बुक्का त्याला असा मोठा लावतात. आयुष्यभर हिजीन बुक्क्याची ओळख नाही. आणि ती गावात एक 4-5 जण असतात, ते म्हणतात तुळशीची पानं आला का, आता आणून काय फायदा आहे का? आयुष्यभर त्याला तुळस माहीत नाही, एकादश माहीत नाही, आणि तुळशीच्या पानानं तो जर आता पवित्र होईल, अख्खी बुडक्या सकट जरी तुळस घातली तरी आता काय उपयोगाची? जिवंत आहे तोपर्यंत चांगलं करून घ्यावं. म्हणून ह्या डोळ्याला सजवण्यात, नटवण्यात, ओठांना सुद्धा देखणे ओठ कुठले?
या ओटांना किती जरी सजवलं तर म्हातारपणी ह्यातनं गरळच येणार आहे, घाणच येणार आहे ना. मग देखणे ओट कोणते? ज्या ओटावर ज्ञानोबरायाचा हरिपाठ गायला जातो ना, ते जगातले देखणे ओट असतात, लक्षात ठेवा. हा म्हणून हे एकच डोळ्याचं एक वाक्य तुम्हाला सांगायचं आहे. या असू दे, बोलू असू दे. ते का बोलते माहिती आहे? त्याची एनर्जी आहे, अजून हवा आहे ना फुग्यात. ती हवा लगीन केल्याशिवाय जात, लगीन एकदा केलं की पुन्हा गप गार येतोय. बघा मागले हलतेत का, पाक हवा घालवून टाकले ती. ए बोला म्हणलं तरी बोलते ती का? हा असू दे, बोल बाळा. आणि लग्नाच्या आधीच हसून घ्यायचं, पुन्हा हसाय मिळत नाही. आपलं काय चाललं होतं विषय? देखणे डोळे कुठली? एकच वाक्य सांगतो, जगातले देखणे डोळे कुठली? ज्याला दुसऱ्याचं चांगलं बघवतं ते देखणे डोळे असतात बरं का. हा, दुसऱ्याचं चांगलं पाहावं, दुसऱ्याचं चांगलं होत असेल तर ते आपल्याला बघवावं, तर ते देखणे डोळे असतात. तर देखणे ओठ कोणते? ज्या ओटावर हरिपाठ गायला जातो ते जगातले ओठ देखणे असतात. म्हणून लक्षात ठेवा, परमार्थासाठी तुम्ही तुमचा काम धंदा व्यवसाय सोडायची काय आवश्यकता नसते बरं का. स्वयंपाक करताना मोबाईलमध्ये हरिपाठ लावून कणिक मळाई घेतली तर चांगलं आहे ना. काय काम धंदा सोडायची गरज आहे? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. जनाबाई महाराज आमच्या दळताना देवाचं नाव घ्यायच्या, हा शेण्या थापताना विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. सावता महाराज खुरपताना, याच्यापेक्षा सांगू, तुम्ही सगळेजण आहे म्हणून, रोहिदास महाराजांनी कधीतरी आपलं चर्मकाराचं काम सोडलं का हो? त्यांनी त्यांचा पांडुरंग एक बघा, हां एक म्हण आहे, मन चंगा तो कटोती मी गंगा. ही रोहिदास महाराजांच्या संबंधानच आहे. गंगेतलं पाणी जेवढं पवित्र आहे ना, त्याच्या 1000 पट पवित्र पाणी कुठलं असेल तर रोहिदास महाराजांनी चपल्या भिजवण्याकरता जे पाणी घेतलं होतं ना, ते 1000 पट पवित्र आहे. कारण त्या पाण्याला माझ्या रोहिदास महाराजांचा स्पर्श झाला होता बरं का. ते पवित्र पाणी आहे. त्यांनी आपलं काम सोडलं नाही, काम करता करता परमेश्वराचं नामस्मरण केलं. तुम्ही तुमचं काम सोडायचं नाही, काम करायचं. हां, काम करायला नाही नकार नाही, पण काम करता करता परमेश्वराचं नाव घ्यायचं. फक्त वय वाढेल तसं काम जरा कमी करायचं. मला सांगा, वय वाढल्यावर संसार आपण वडीनं करणं गरजेचं आहे का सुनाच्या ताब्यात देणं गरजेचं आहे? देतोय का आपण? डाळ शिजत घालायची असली तरी काय काय सासवानी नियम घालून ठेवलाय. सासूला नेऊन दाखवायची, एवढी घालू का? मग तिने सांगायची घाल. मला सांगा, ती सासू मेल्यावर तिच्या निवदाची डाळ सुनबाई अंगच्या काट्यानं घालती का नाही? मग तेव्हा तिला घालायची कळते. सासू जिवंत असल्यावर कळत नाही. कळतंय, पण सासूला आपलं सुनाच्या ताब्यात द्यावं वाटत नाही. वाक्य जरा नीट ऐका. आत्ता सासू सुनाची जेवढी भांडणं आहेत त्याच्यात 90% खोड सासूकडं आहे. म्हातार झाले, आपलं वय झाले, जरा आता आपण हरिपाठाकडे जावं, कीर्तनाकडे जावं, वाचत बसावं, असलं काय आहे का? नाही. सासवान भांडणं घरात व्हायची नसली तर सासवानं एकच ऐकायचं. आता सासवा जास्त दिसतात म्हणून सांगतो, तिला सुनाला गोड बोलायला शिका. तुमचं तिथं चुकते. ती तुम्हाला गोड बोलते का नाही? ती तुम्हाला काय म्हणते? आई. ती आई का म्हणते ती मला बी लग्न झाल्यावरच कळलंय. लग्न झालं सकाळी सुरुवात असते उठल्यापासून, आई 4च भांडी आहेत धुवून घ्या. आई म्हणल्यावर आई गेली भांड्याकडे. आई धुन आहे, आई हे करा, आई ते करा. सुनबाई दिवसभर सासूला आई 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 करते आणि कामानं म्हातारी संध्याकाळी आई 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 करतच आडवी होती. लय अवघड आहे. गोड बोलायचं सुनाकडून शिका. तुम्हाला एकच सांगतो, सुनाला कधी काम सांगायचं कधीच सांगायचं नाही. असं जर कचरा पडलेला असला ना तर सासूनं काय करायचं सांगतो, हातात झाडू घ्यायचा आणि लोटायला लागायचं. आता 2 सुना प्रकारची असतात बरं का. एक गुणाची असते आणि एक रूपाची असते. गुणाची असते ती काय म्हणते, थांबा माझं मी पुन्हा माझं एवढं काम उरकलं की माझं मी लुटून घेते. आणि जी गुणाची नसते, जिचं नुसतं पत्रिकेतलं गुण जुळवून आणलेले असते ना, कळतंय ना, पत्रिकेतलं गुण जुळवायचे लय व्याप आहे. पूर्वीचा काळ होता. तुमच्या काळात होतं का पाखऱ्यांना पत्रिकेतलं गुण जुळवायचं होतं का? आईबानं सांगितलं ही तुझी बायको, ही आम्ही बघितलं, संपलं. चॉईस निवड काही सुद्धा नव्हती.
पूर्वीचा काळ. आणि आता 30 बायोडाटा आलं तर बघितलं तरी पोरगं म्हणते अजून बघायचं. अरे कुठल्या जरी गावचा इंचू आणला तर ठणका एकच असणार. ठणक्यात काय फरक आहे का? असं आहे खानापूरच्या दगडाखालचं इच्छू मऊ आहे इथं आणि तिकडलं आमच्या गुठीकडलं गार आहे इथं. अरे गाव कुठलं बी असू दे ठणक्यात कधी सुद्धा फरक नसते. मग आता चॉईस आली, पण पूर्वीचा काळ तसा नव्हता. रूपाची असली आणि गुणाची असली तर फरक आहे. गुणाची असेल ती काय म्हणणार, माझं काम झालं की माझं मी लुटून काढते. पण जी नुसती रूपाची असते ती काय म्हणते, हितलं झाल्यावर अंगणातलं बी घ्या. असा फरक आहे, लक्षात ठेवा. हा हा अनुभव असल्याशिवाय कोण बोलत नाही. हा आहे का नाही? हा अहो आम्ही तर काय आमच्यातलं तुमच्यातलं सांगत असते सगळं. घरोघरी मातीच्या चुली झाल्यात. लय अवघड झाले, लय अवघड झाले. आणि तुम्हाला सांगतो ह्या सासवासनी तरी असं झाले. तुम्हाला खरं सांगा बरं का, तुम्हाला लिखी आहे का नाही? बऱ्याच जणीला लिखी आहे का नाही? मग तुम्ही लहानाचं मोठं केलं का नाही लिखीनं? मग त्या लिखीनं तुम्हाला एखादा तरी फोन करावा असं वाटतं का नाही? वाटतंय ना? मग लिखीनं तुम्हाला फोन केल्यावर काही अडचण नाही. आणि सुनानं तिच्या आईला केल्यावर तुमच्या अंगाला काही खाजं होतं हवी लगेच. तिला आई नाही, तिची आई मिली. म्हणजे तुमचं तुमच्या लेकीचं नातं तुम्हाला पाहिजे असते आणि सुनचं तिच्या आईचं नातं तुम्हाला. तुम्ही तुमच्या लेकीचं तोडा, तिच्या आईचं ती पण फोन करत नाही. साधी साधी गणित आहेत. परमार्थ म्हणजे वेगळं काही नाही. ह्या गोष्टी जपायच्या आहेत. जे आपल्या घरात लक्ष्मी आले ना तिला नांदवा, तुमच्या लक्ष्मीला काही कमी पडणार नाही. या साध्या साध्या गोष्टी आहेत बरं का, साध्या साध्या गोष्टी आहेत. म्हणून ह्या शिकल्या की परमार्थ वेगळा शिकायची आवश्यकता नाही. विठ्ठल विठ्ठल एकच तेवढं सांगतो बरं का. लग्न झालं, पूर्वीचा काळ कसा होता बघा. पूर्वीच्या काळात एक म्हण होती लिकीच्या बाबतीत, जेव्हा दिली तेव्हा मिली. ह्याच्यात वाईट काय नव्हतं. दिली तेव्हा मिली याचा अर्थ एकच, कमी करायचं आणि लेकीनं तिच्या संसाराचं बघायचं. लेक आली पुन्हा लग्न झाल्यानंतर तर आपण लेक आली म्हणतो का हो? कोण आली? पाहुणे आली. पाहुणे आली म्हणतो, लेक नसते ती. एवढं नातं निर्माण होतं. आता लेक सकाळी लग्न झालेली उठल्या उठल्या सासूला काही बोलत नाही, पण सकाळी उठल्या उठल्या आईला फोन, आई भाजीला काय? आईलाच कापून घाल शिजत. आता अवघडच आहे सगळं. सासूला विचार की आत्याबाई काय करू, मामीबाई काय करू, किंवा आई म्हणत असेल तर आई काय करूया, कसं करूया भाजीला, आज हे केलं तर चाल नाही. घरातल्या घरात नातं नाही, पण तिकडलं जे लांब आहे तिकडलं नातं जास्त झाले. आणि सगळ्यात वाईट कधी वाटतं माहिती आहे का? सगळ्यात वाईट ह्या 2 तास बोलतात आणि ठेवताना फक्त म्हणतात आता गडबड आहे, पुन्हा बोलूया निवांत. सगळ्यात वाईट 2 तास बोलल्यावर काय म्हणती, आता गडबड आहे निवांत बोलूया. म्हणजे 2 तास बोलून बी अजून मन भरलेलं नाही. लक्षात ठेवा, तेवढंच प्रेम आपल्या घरातल्या लोकांना जपलं पाहिजे. हां, जिवंतपणी आहे तोपर्यंत सासवांना संबंध तर उपयोग आहे. पुन्हा मेल्यावर मोठं श्राद्ध घालून काही काडीची किंमत नाही. आई तोपर्यंत चहा पाजा हो. गेल्यावर पाठीचा उठून निवदाच करताय. कशाची भाजी? आळूच्या वड्या, हा कारलं, भेंडी, एवढं सगळं. आणि जिच्या संग तुमचं पटलं नाही ती म्हातारी तुझ्या हातचं खाईल का बाई, एवढं पाठचं केलं तर. म्हणून आयुष्य जिवंतपणी नातं चांगलं असावं. हां, आता माणसाच्या गुणदोष असतात ते जसेच्या तसे स्वीकारले पाहिजेत. जसेच्या तसे. तुमच्या सुनबाईला तुमचं पण सगळंच पटेल असं आहे का? नाही पटलं तर तिनं स्वीकारलंच पाहिजे. हां,
सगळ्यात गंमत कशात असते सांगतो तुम्हाला. हिचं आणि हिच्या सासू सासऱ्याचं पटत नाही, ही वेगळी असतात. आणि माहेरला गेलेल्या भावाला तेवढं सांगते, आई बाबाला तेवढं चांगलं सांभाळ. तू सांभाळतेस का तुझ्या सासू सासऱ्याला? आणि तुझी भाऊजं कशी सांभाळ तुझ्या आई बाला? जे लक्षात ठेवा, पायरा आहे सगळा. परमार्थ म्हणजे दुसरं काय नाही. काय आहे? पायरा. मी बऱ्याच वेळा उदाहरण सांगितले. आमच्या आईला विचारा, तुम्ही आता ओळखीचं आहे म्हणून सांगतो, विचारा, तिला माहित आहे. घराशेजारचं उदाहरण मी उगीच विचारलं आमच्या आईला. एवढी म्हातारी आहे ती, गंगू म्हातारी, एवढी म्हातारी झाल्या, 90 वर्ष वय, अजून करून खात्या, ही तिच्या सुनेला कळत नाही का? तर आईने सांगितलं की तसं नाही, ती गंगू म्हातारी पण तिच्या सासू संग अशीच वागली होती. पायराय ध्यानात ठेवा. सुननं सासून जरी चुकीची वागली तरी सोडायचं नाही, कारण आपण पण कधीतरी म्हातार होणार आहे. आपल्या पण वाट्याला वाईट दिवस येऊ नये म्हणून आपलं कर्तव्य करायचं. ती ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं ज्याच्या त्याला मिळतच असते, पण त्याच्याकरता अट्टहास करायची आवश्यकता अजिबातच नाही. हां, 3 गोष्टीच्या बाबतीत तुकोबाराय सावध करतायत. शरीराच्या बाबतीत सावध करतात, परिवाराच्या बाबतीत सुद्धा सावध करतात. माणूस म्हणतं हे माझं आहे, ते माझं आहे, कोण कुणाचं नाही. ह्या माता भगिनीला लय अनुभव आहे. तुमच्या मागचं काम कधी सरतं का महिलांच्या? हे पुरुषांचं कसं असतं सांगतो तुम्हाला. आजारी पडलं तर त्यासनी सुट्टी आहे कामातनं. किती जरी आजारी पडलं तर धुणं भांडी स्वयंपाक आणि लोट झाड 5वीला पुजलंय का नाही? ही बहादर कधी तुम्हाला म्हणतात का आजारी आहेस आजच्या दिवस जरा विश्रांती घे म्हणतात का? मग ह्यांच्या नावाचा उपास तुम्ही करायचं. हे न जाग त्यांनी कधी केल्यात का? तुमचं आयुष्य वाढावं म्हणून त्यांनी कधी केल्यात का? अहो तू जाऊ द्या, तुमचा वाढदिवस तरी त्यांना माहित असतो का? माहित नाही. आणि हिनं मात्र 4 दिवस आधीपासून नवऱ्याचा वाढदिवसाचं सगळं स्टेटस तयार करून ठेवलं, सेंड करायचं ठेवलेलं असते. आणि ह्याला वाढदिवस आला तरी माहीत नसते. लय अवघड आहे, लय अवघड आहे. घरात माता भगिनी तुम्हाला सांगतो, तुमच्या तर मागे इतकं काम असते, पण तुमच्या कामाची खरी किंमत आहे का हो कधी? आज भांडणं लावू ना जरा थोडी. खरंच किंमत नसते. कोण कोणाचं या जगात काही नाही आहे. हा, परिवारात प्रेम कुणाचं टिकत नाही बरं का. कुणाचंच प्रेम टिकत नाही. माया लेकराचं प्रेम सुद्धा टिकत नाही. नवरा बायकोचं प्रेम टिकतं का हो? टिकतं का? तुमच्यासाठी नवरा लग्न झाल्या यांनी असतात. कोण असतात? यांनी. आणि 4-5 वर्षांनी ह्यानी. यानीचं काय होता? ह्यानी. आणि 15 वर्षांनी हेव. यानी ह्यानी आणि हेव होतो. नवरा बायकोतलं प्रेम टिकत नाही, माया लेकरातलं प्रेम टिकत नाही, हां, भावाभावातलं प्रेम टिकत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, नव्हे तुझा परिवार द्रव्यधारा क्षण भंगूर, शरीर जा याचे ठेवणे धरसी अभिलाष झने. म्हणून काय करा तर शाश्वत असणाऱ्या परमात्म्याच्या ठिकाणी आपली वृत्ती असावी. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा, शरीर जा याचे ठेवणे धरसी अभिलाष झने. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. वाटून घ्या ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आज या ठिकाणी वैकुंठवाशी यशोदा महादेव पाखरे आईसाहेब यांचं हे 3रं पुण्यस्मरण आहे. तुम्हा सर्वांच्या वतीनं, सर्व पाहुण्यापैंच्या वतीनं, भावकीतल्या लोकांच्या वतीनं, ग्रामस्थाच्या वतीनं आणि संप्रदायांच्या वतीनं मी त्यांच्या चरणी आपली सेवा समर्पित करतो. आणि ज्ञानोबारायांच्याकडे प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी आणि त्यांना योग्य गती प्राप्त व्हावी. तसंच त्यांच्या पाठीमागं मला वाटतं ते एकटेच आहेत का अजून? दोघं. या ठिकाणी मला वाटतं रेणुका फुटवेअर
अशा पद्धतीचा फर्म त्यांचा अनेक ठिकाणी आहे. खानापूरमध्ये आहे, विट्यात आहे आणि कुठं आहे मला माहीत नाही, पण विट्यातली दुकानं तर मी त्यांची पाहिलेली आहेत. खूप छान पद्धतीनं त्यांचं काम आईसाहेबांच्या पुण्याईनं चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली समर्पित करतो. त्यांच्या जीवनातल्या अनेक गोष्टी अनुभवरूपी त्यांना त्यांच्या चिरंजीवांना त्यांच्या कुटुंबियांना मिळाल्या. त्याचबरोबर आज या ठिकाणी आमचे पाखरे अण्णा असतील, त्यांचे मंडळी, त्याचबरोबर मोहीगावचे आमचे दत्ताभाऊ तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही सर्व पाहुणे मंडळी, आमचे माने सरकार या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो. केशव महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. रेवणगावकर यांनी सुंदर असा मंडप टाकून साऊंड सिस्टीम जोडण्याचा प्रयत्न केला. तुम्हा सर्वांचं ऋण व्यक्त करतो. बोलण्याच्या ओघात एखादी गोष्ट जर चुकीची तुम्हाला मनाला न पटणारी गेली असेल तर मी क्षमा मागतो, पण जे बरोबर आहे ते मात्र स्वीकारून स्वतःच्या जीवनाची उंची वाढवण्याचा प्रयत्न सर्वांनी करायचा आहे. एक चाल होईल आणि त्यानंतर तोपर्यंत फुलं सर्वांना वाटून घ्या. नो हे तो अंतकाळीचा अंतकाळेचा सोयरा अंतकाळेचा सोयरा सर्वांनी जागेवरती उठून उभं राहा. सर्वांना फुलं पोचलेत ना? हां, मला इकडं एक फुल मला पण द्या. एक अभंग होईल आणि त्यानंतर तुम्ही आज जावा. आरतीचं ताट आहे ना, तिथं तुम्ही आज जाऊन उभं राहा. आतच जायचं का? हे पाठीत गोळा करा. पाठीतच गोळा करतोय ना आपण. हां, मग इथंच असू द्या. मग आज जायची आवश्यकता नाही. एक अभंग होईल आणि त्यानंतर इथे एक पाटी समोर ठेवली जाईल, धरली जाईल. आपल्या हातातली सर्व फुलं तुम्ही सर्वांनी त्या जाऊया ना? चालतंय. पहिल्यांदा पुरुष मंडळीनं जाऊ द्या. माता भगिनीने एका बाजूला व्हा, म्हणजे पुरुष मंडळी पटकन पुष्पवृष्टी करून बाहेर येतील. चला, पुरुष मंडळी जरा पुढे या. आता महिला भगिनी इकडे जा, या बाजूला सरका, या अलीकडे, या अलीकडे. हां, मग तुम्ही आतच जा आणि आरतीचं ताट घेऊन उभा राहा, म्हणजे आम्ही आरती म्हणणार आहेत. आम्ही जातो तुम्ही विनंती वैकुंठा श्रीरंग बोलावी
टाकून बाहेर येतील त्यानंतरच तुम्ही आत जा. तोपर्यंत आत आरतीचं ताट पकडून हातामध्ये उभं राहा. चला. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा देवीचे साधू संत मनोहनु भेदला माझा आरती ज्ञान राजा कृपया जगी गीत निरती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा मनो भेदला माझा विश्व ब्रह्माची गेले रामजनार्दन जनी संकट ठेवले आरती महाकैवल्य तेजा सेविका मनो भेदला माझा आरती ज्ञान राजा स्वामी श्री ज्ञानदेव पुष्पवृष्टी करून झालेल्या पुरुषांनी आता बाहेर या म्हणा. मागणे ते का तुझं पती आहे देशी तरी पाय या संताची मुलीची मध्ये आहे तुझे काही तुका म्हणे आता उदार तू होई मग देवी पायी संताची ज्ञानदेव तुकाराम पाया